नमस्कार, मी नरसिंह भुरे आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। पाचोरा तालुक्यातील कुराड बुद्रुक परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे। मध्य प्रदेशातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी महाराष्ट्रात आलेल्या एका 45 वर्षीय शेतमजुराने शेतात गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शंकर रघुनाथ बारेला वय 45 वर्ष, राहणार अंबापानी, मध्य प्रदेश असे मृत व्यक्तीचे नाव आहे। शंकर बारेला हे गेल्या 4 वर्षापासून आपल्या कुटुंबासह पाचोरा तालुक्यातील कुराड बुद्रुक येथे वास्तव्यास होते। शेतमजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा संसार चालत होते। 20 जून रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ते शेतमजुरीसाठी गेले, मात्र काही वेळानंतर शेतातील लिंबाच्या झाडाला त्यांनी गळफास घेतल्याची आढळून आले। ही घटना त्याच्या मुलांच्या निदर्शनात आली। आपल्या वडिलांना अशा अवस्थेत पाहण्याचं दुःख प्रसंग त्या मुलावर ओढवलं। घटनेची माहिती मिळताच लोहारा आउटपोस्टचे पोलीस कर्मचारी आणि जय महाकाल रुग्णवाहिकेचे चालक किशोर लोहार घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला। या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। पुढील तपासासाठी ही नोंद पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहे। मित्रांनो, या घटनेकडे फक्त एक बातमी म्हणून पाहून चालणार नाही, कारण या घटनेमागे एक कुटुंब उद्ध्वस्त झालं। एका कष्टकरी हाताने कायमची विश्रांती घेतली आहे। आज वृद्ध आई वडील आपल्या मुलासाठी अश्रू ढाळत आहेत। पत्नीचा संसार उघड्यावर आला आहे। 3 मुलांच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरपलं आहे। शेतमजूर म्हणून घरापासून शेकडो किलोमीटरवर दूर येऊन कष्ट करणारा माणूस जर अशा टोकाचं पाऊल उचलत असेल तर समाज म्हणून आपणही या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे। आर्थिक अडचणी, मानसिक तणाव, कौटुंबिक समस्या किंवा इतर कोणतीही अडचणी असो, त्यावर संवाद हा एकमेव मार्ग आहे। आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण मनातील वेदना दाबून ठेवतात। बाहेरून हसणारी व्यक्ती आतून किती तुटलेली आहे हे अनेकदा कुणालाच कळत नाही। त्यामुळे आपल्या आसपास असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं विचारपूस करा। कुणीतरी शांत आहे, एकटा पडला आहे, चिंतेत दिसत आहे तर त्याच्याशी 2 शब्द बोला, कारण जीवन अमूल्य आहे। कोणतीही समस्या आयुष्यापेक्षा मोठी नसते। दरम्यान शंकर रघुनाथ बारेला यांच्यावर 21 जून रोजी त्यांच्या मूळ गावी अंबापानी मध्य प्रदेश येथे अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाण्यात येत आहे। आरोग्य दूत न्यूज कडून दिवंगत शंकर रघुनाथ बारेले यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियाप्रती आमचे मनपूर्वक संवेदना व्यक्त करतो। मी नरसिंह भुरे, आरोग्य दूत न्यूज, पाचोरा। धन्यवाद।